नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन अस्मिताचा प्लान अखेर सक्सेसफुल होऊन पुन्हा एकदा सायली आणि कल्पनाच नातं एकदा नव्याने फुलणार आहे। पुन्हा आई आणि मुलीचं गोड नातं आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे। आणि त्याचप्रमाणे या सगळ्यामध्ये आता कल्पना आणि सायलीला जराही न कळू देता तिघांची टीम बनवून म्हणजेच त्रिकूट असम बनवून कल्पना आणि सायली हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत आणि सगळं सुभेदारांचे घर आता आनंदाने फुलणार आहे। त्याचप्रमाणे आता इथे संशय आलेल्या सुमनने प्रतिमासमोर नागराजच सत्य आणल्यामुळे आता रविराज या सगळ्या सत्याचा खोलात शिजल्यानंतर नागराजची वाट लागणार आहे आणि नंतर त्या सायलीला चेंज म्हणून फिरायला गेलेल्या अर्जुन सायलीच लहानपणीच नातं एका लहानपणीच्या म्हणजे एका लहान मुलांसमोर असताना एकमेकांसमोर त्यांचं नातं हे बोलून दाखवल्यानंतर सायलीला तीच तन्वी असल्याचं सत्य आठवणार आहे। त्याचप्रमाणे आता अर्जुन ज्या प्रकारे सांगतोय त्या प्रकारे सायलीला साक्षात्कार होऊन तीच तन्वी असल्याचं तिच्या लक्षात येणार आहे। आता हे सगळं कसं घडणार आहे आपण आजच्या या ट्विस्टमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की अस्मिता ही पूर्णपणे आता सायली बरोबर चांगली वागायला लागली आहे। सगळं कुटुंब आता सायली सोबत आहे। सगळं दुःखाचं सावट बाजूला झालंय। परंतु आता घरामध्ये अशी एक कल्पनाच आहे जी सायलीचा अजून स्वीकार करत नाही हे आता अर्जुन, प्रताप आणि अस्मिताच्या लक्षात आलेलं असतं म्हणून तिघजणही ठरवतात की आता काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून कल्पनानेही सायलीचा पुन्हा एकदा स्वीकार करायला हवा। म्हणून आता अस्मिता म्हणते की काय करावं ब्र ज्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल। तर अर्जुन म्हणतो की आपण एक करू शकतो, आपल्याला खरं तर हे खोट करायला हवं, आपण सायलीला त्रास देऊया म्हणजे कसते ममाला पाह होणार नाही आणि मग ती पुन्हा एकदा सायलीला आपल्या बाजूने करेल। जसं सुरुवातीला मम्मा करायची ना तस सगळा सीन रिक्रिएट करायला पाहिजे। तेवढ्यात तिथे सायली येते आणि म्हणते की म्हणजे तुम्ही तिघजण हे काय बोलताय आणि तिघांनी एकदम हातात हात मिळवलाय, नक्की कसला विचार करताय तुम्ही त्यावेळेला। मग आता अर्जुन म्हणतो की काय नाही सायली ते असंच। तेव्हा मग लगेच सायली म्हणते की असंच म्हणजे काय झालं अर्जुन सर, तुम्ही मला सांगणार आहात का? म्हणजे चांगलं आहे तुम्ही ते असे आनंदात बोलताय, परंतु नक्कीच यामागे काहीतरी कारण आहे असं मला वाटतं, म्हणजे मला सांगायचं नसेल तर ठीक आहे। तेव्हा मग अर्जुन म्हणतो की अगं कस आहे ना, अगं अस्मिता ताईच बाळ आता येणार आहे बरोबर, मग आता ते बाळ कोणासारखं असणार आहे किंवा काय असणार आहे यावरून आम्ही तिघजणही टीम बनवत होतो। म्हणजे जर बाळ माझ्यासारखं असलं तर मग मी हॅप्पी, आणि जर बाळ डॅड सारखं असेल किंवा मॉम सारखं असेल तर या सगळ्या गोष्टींना आम्ही बोलत होतो आणि त्यामध्ये मी जिंकलोय, कारण बाळ हे माझ्यासारखं म्हणजेच मामावर जाणार आहे हे मी तिला सांगत होतो आणि त्यामुळे बाकी काही नाही असंच आमचं बोलणं सुरू होतं। तेव्हा मग आता सायली म्हणते की अच्छा म्हणजे असं होतं तर? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो असंच होतं सायली, बाकी काही नाही। आणि मी सांगतोय बघ तुला की बाळ ना माझ्यावरच जाणार आहे, या मामावरच जाणारे, अगदी कर्तबगार आणि हुशार होणार आहे असं म्हणून तो स्वतःच अगदी कौतुक करून दाखवत असतो। त्याच वेळेला मग आता सायली ही बघतच राहते आणि म्हणते की अच्छा म्हणजे असं मिशन आहे तर तुमचं? सायली म्हणते की ब्रर चालू द्या तुमचं, मी आहे खाली असं म्हणून सायली खाली। आणि दुसऱ्या दिवसापासूनच आता कल्पनाच्या बद्दल कल्पना आणि सायलीला एकत्र आणण्याची टीम त्यांची बनलेली असते आणि त्याच मिशन त्यांना सक्सेसफुल करायचं असतं। म्हणून आता अस्मिता ही सायली बसलेली असताना मुद्दामच तिच्या वडिलांना म्हणजेच प्रतापला आणि अर्जुनला डोळा मारते आणि म्हणते की चला आपला प्लान आता सुरू करूया। मग अस्मिता बोलते की सायली अगं हे काय, किती वेळ झाला सकाळपासून मी कॉफीची वाट बघतीये तरुती मला अजून कॉफी देत नाहीयेस। तेव्हा आता सायली कुठल्या तरी विचारांमध्ये दंग असते आणि अर्जुनही ओरडतो ती सायली अगं लक्ष कुठे तुझं, तुला कधीपासून अस्मिता कॉफी मागतीय, मग तुझं लक्ष नाहीये का तिच्याकडे? तेव्हा मग ती म्हणते की अर्जुन सर हो देते ना मी कॉफी, परंतु ती जराशी अर्जुनवर चिडतेस कारण अर्जुन असा कधीही न वागणारा आज असा अचानक का
वागायला लागला असा प्रश्न तिला पडतो. त्यानंतर मग आता प्रताप म्हणतो की हो अगं सायली, इतकी चिडण्याची काय गरज आहे अर्जुनवर. अस्मिता कॉफी मागत होती आणि ती आता गरोदर आहे, मग तिला जे काही हवे ते आपण द्यायला नको का? म्हणूनच तर ती तुला मागते, परंतु तुझं लक्ष तरी कुठे आहे? तेव्हा आता सगळेजण सायलीला असं बोलून दाखवत असतात, त्यामुळे सायलीला जरास वाईट वाटतं. ती विचार करते की बापरे, म्हणजे माझं खरंच काही चुकलंय, इतके सगळेजण मला बोलणार नाहीत. म्हणून सायली किचनमध्ये जाते आणि तिचा मूड खरंतर खूपच ऑफ असतो. तेवढ्यातच आता तिथे अस्मिता पुन्हा एकदा बोलते की हो ना डॅड, तिचं तर लक्षच नसतं अजिबात आपल्याकडे, म्हणजे तिच्या बाबांच ही सगळं चालू आहे ना, तेव्हापासून ती काय आपल्याकडे लक्ष थोडी देतीय? म्हणजे तिचे ते मधुभाऊ तिच्यासाठी सर्वस्व आहेत, परंतु तिच्या घरामध्ये लक्ष तरी कुठे? म्हणजे मी बघते ना, जेव्हापासून ते मधुबाई ऍडमिट आहेत ना, तेव्हापासून हीच ना आपल्या कोणाकडे, म्हणजे कोणाकडे काहीच लक्ष नाहीये. असं कसं चालेल? तेव्हा आता विमल म्हणते की अहो अस्मिता ताई, तुम्हाला कॉफीच हवी आहे ना? ठीक आहे, मी देते तुम्हाला कॉफी, तुम्ही प्लीज काही बोलू नका. आता सायलीला अचानक रडूच कोसळत असतं. तेव्हा मग तिथे कल्पना येते आणि कल्पना जे काही तिकडे चित्र चालू आहे ते सगळं ऐकून घेते आणि मुद्दामच कल्पनाला आलेलं पाहून अस्मिताचा आवाज चढतो. ती म्हणते की हो ना विमल, अगं तू कशाला, तू तर करतच आहेस ना, परंतु ही सायली, तिला माहिती आहे ना की मला तिच्या आजची कॉफी आवडते, मग तिला काय होत हे सगळं करायला? म्हणजे त्या मधुभाऊंचंच नुसतं माहेरचंच घेऊन बसलीय. तिला ना सासरच्या माणसांची काही पडलेलीच नाहीये. मी ते प्रेग्नेंट आहे, मला काही डोळे लागू शकतात की नाही? मग माझं माहेर इथे लाड करणार नाही तर कोण करणार आहेत लाड? तेव्हा सायली म्हणते की हो अस्मिता ताई, तुम्ही थोडासा वेळ थांबा, मी देते तुम्हाला कॉफी. आणि ती आता हुंदके देऊन कॉफी बनवत असते. कल्पनाला याचा खूप राग येतो. कल्पना चिडते आणि म्हणते की काय अस्मिता, काय चाललंय तुझं? अगं तू सायलीशी या स्वरात का बोलतेस? तुला तिची कंडिशन माहीत नाहीये का? तेव्हा आता सायलीला कल्पनाने बाजू घेतल्यामुळे आणखीनच इमोशनल लावून रडायला येत असतं. त्याचबरोबर अस्मिता म्हणते की अगं ममा, तुझं नेहमीच आहे, तू हिचीच बाजू घेते, परंतु माझं कोण बाजू घेणार आहे? प्रताप म्हणतो की हो बरोबर आहे, म्हणजे अगं कल्पना, आपल्या मुलीचीही काही बाजू असू शकते की नाही? तू प्रत्येक वेळेला सायलीची बाजू घेऊन का बोलत असते? आणि आपली मुलगी आपली आहे, म्हणजेच ती घरोदर आहे, माहेरपणाला आहे, तर तू सायलीला ओरडू शकतेस, तिने तिचं सगळं वेळेवर बघायला नको का? तेव्हा अस्मिता आता म्हणते की हो ना बरोबर आहे. असं म्हणून आता कल्पनालाही वाईट वाटतं. कल्पना म्हणते की काय चाललंय काय तुम्हा सगळ्यांचं? म्हणजे अस्मिता, तुझं समजू शकते, परंतु तुम्ही पण असं काय बोलताय? अहो त्या मुलीची कंडिशन काय आहे हे तुम्ही बघताय का? तू कुठल्या परिस्थितीतून जातीय, काय वागतीय कळते का तुम्हाला? तेव्हा मग आता लगेचच सायली रडू लागते आणि मग कल्पना तिला म्हणते की सायली, एक काम कर, तू इथे बस, मी बनवते कॉफी तिच्यासाठी, तू बस इथे, तुझी परिस्थिती ठीक दिसत नाहीये मला, तू त्याच विचारांमध्ये आहेस आणि खूप जरा टेन्शनमध्ये, तू बस इथे. तेव्हा आता सायली हिरडायलाच लागते आणि कल्पनाला मिठी मारते. कल्पना म्हणते की सायली, नको काळजी करूस, तू जरी कोणीही तुझ्याबरोबर नसलं तरी इथे मी तुझ्यासोबत आहे ना, तुझी आई म्हणून नको काळजी करूस. अशा प्रकारे इथे पुन्हा एकदा सायलीला कल्पनाने स्वीकारलेलं असतं आणि याचा प्लान सक्सेसफुल झाल्यामुळे सगळेजण आता हसतात आणि त्या दोघींकडे बघून जोरजोरात हसतात. कोणाला काहीच कळत नसतं की नेमकं काय सुरू आहे. तर इथे सुमन मात्र घरी निघून आलेली असते. तिला नागराजने सांगितलेलं असतं की मी तुला परत घ्यायला येतो, परंतु जवळजवळ 1 ते 2 तास उलटून जातात तरी नागराज घ्यायला येत नाही. म्हणून ती घरी येते आणि प्रतिमा जवळ येते आणि तिचा चेहरा जरासा पडलेला असतो.
आता प्रतिमा विचारते की काय झालं सुमन, म्हणजे तू अशी टेन्शन मध्ये का, आणि हे काय, तू तर सुभेदारांकडे गेली होतीस ना, मग तिथे गळे सगळे व्यवस्थित होते ना, म्हणजे भेटलीस का सायलीला, अर्जुनला आणि कल्पनाला भेटलीस का तू? तेव्हा ती म्हणते की हो सगळ्यांना भेटले मी, परंतु ना मला खरंच काही टेन्शन आल्यासारखंच वाटतंय, हे नेमकं काय चाललंय माझ्यासोबत ना, मला काही समजतच नाहीये. त्यावेळेला मग आता लगेचच ती विचारते की काय झालं तुला, म्हणजे कशाबद्दल बोलतेस, आणि हो नागराज भाऊजी होते ना तुझ्यासोबत, मग ते तुझ्यासोबत परत आले नाहीत का? त्यावेळेला ती म्हणते की हो, म्हणजे परत मला सोडायला आले होते ते, परंतु घ्यायला जाताना मला म्हणाले की माझं ना काहीतरी काम आलंय आणि ते तिथेच मला सोडून निघून आले. जवळजवळ 1 ते 2 तास मी तिथेच होते, परंतु रिटर्न आलेच नाहीत. मला ना वहिनी यांचं काही हल्ली समजत नाहीये, हे असे का वागतायत, म्हणजे ना यांच्या वागण्यामागचं मला कारणच समजत नाहीये. खरं तर असं यांनी वागायला नको का, म्हणजे हे सगळं इतकं घडतंय की ते किती चुकीचं घडतंय मला तरी वाटत की नाही, हे सगळं खूप भयानक आहे, म्हणजे ते आता जे काही वागत असतात ना, मला खरंच खूप मोठा संशय येत असतो. त्याच बोलणं फोनवरच असतं की मी एकाला उडवलं किंवा काही केलं, किंवा लगेच सांगतात की एका मित्राचा ॲक्सिडेंट झालाय, मी त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये जातोय. काय हे त्यांचं काय चाललं नाही हे मला खरंच कळत नाहीये, म्हणजे मला त्यांच्यावर हल्ली संशय येतोय. हल्ली ते असे का वागतात हेच मला कळत नाहीये, जरा काहीतरी विचित्र वाटतं मला आता. प्रतिमा ही जराशी घाबरते, कारण सुमन जे काही बोलते त्यामध्ये तिला तथ्य दिसत असतं, कारण गेले दिवस तीही पाहतच असते की त्याचं वागणं कसं चालू आहे ते. म्हणून आता प्रतिमा ही नागराजच्या बाबतीत रविराजला सगळं सांगत असते, आणि ती त्याला म्हणते की अहो नागराजच, आजकाल काय चालू आहे, प्लीज तुम्ही जरा बघा, कारण जे काही त्यांचं वागणं आहे ना ते अजिबात योग्य वाटत नाहीये. सुमनलाही त्यामुळे धास्ती लागून राहिली आहे, म्हणून तुम्ही प्लीज एक काम करा, जरा नागराज भाऊजींशी बोलून घ्या, त्यांचं असं काय आहे, ते असे का वागतायत, या गोष्टी जरा त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा, त्याशिवाय ते आपल्याला काहीही सांगणार नाहीत. मग आता लगेच नागराजला विचारलं पाहिजे, आणि त्याच आजकाल काय चाललंय. उशिरा घरी येतोय, सकाळी लवकरच काय निघून जातोय, हे नेमकं काय आहे, हे सगळं मला बघितलं पाहिजे. म्हणूनच रविराज आता प्रतिमाला दिलासे देतो की तू काळजी करू नकोस, आणि सुमनशी बोल की या बाबतीत मी नागराजशी बोलतो, चांगल्या शब्दात त्याची कान उघडणी करतो, आणि तो हे सगळं काय वागतोय ना याचा जाब मी त्याला विचारतोच, तुम्ही नका काळजी करू, असं आता तो बोलून दाखवतो. आणि परंतु इथे आता नागराजच्या मनात प्रश्न आलेला असतो की इथे महिप्तकडून त्याला कन्फर्मेशन मिळालेलं असतं की काही झालं तरी हे प्रकरण आता माझ्याच अंगाशी येणार आहे, कारण मीच मध्याला मारलंय असं त्या अर्जुन साहिलीला वाटते. तेव्हा नागराज म्हणतो की काळजी करू नको, हे प्रकरण काही तुझ्या अंगावर शिकणार नाहीये, कारण या प्रकरणाचा आता मी सोक्षमोक्ष लावणार आहे. म्हणून नागराज आता स्वतः हॉस्पिटलमध्ये जाण्याचा ठरवतो, आणि त्याला ही चांगली संधी मिळालेली असते, कारण त्याला समजलेलं असतं की सायली ही घरी आहे, आणि त्याचप्रमाणे अर्जुन हा हॉस्पिटलमध्ये नाही तर तो मीटिंगला जाणार आहे. म्हणूनच अर्जुन त्याच्या कामामध्ये बिझी असणार, आणि मला मात्र मधुभाऊ बरोबर काहीतरी वागता येईल, म्हणजे त्याच ऑक्सिजन मास्क जसं काल काढण्याचा प्रयत्न केला होता ना तसंच पुन्हा मला काढता येईल, असा विचार नागराज करतो, आणि मग तसाच विचार करून तो तिकडे हॉस्पिटलमध्ये जातो. तर आता हॉस्पिटलमध्ये जात असताना महिप्तलाही फोन करून कळवतो की महिप्त, आता या धुभाऊंचा चॅप्टर कायमचा खल्लासच करणार आहे मी, आणि अशा म्हणून आनंदानेच तो अगदी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो, कारण त्याला माहीत असतं की आजूबाजूला कोणी नसणार, आता मधुभाऊ जवळ कोणी नाही, म्हणजे तो सिरियस होऊ शकतो. तेव्हा मग हॉस्पिटलमध्ये नागराज आल्याबरोबर समोर तिथे कुसुम घरी निघून गेलेली असते, आणि अर्जुन बसलेला असतो. अर्जुनला पाहताच
लगेच नागराज गडबडतो आणि म्हणतो की अर्जुन तू इथे, तेव्हा मग अर्जुनही विचारतो की अरे नागराज काका तू इथे, तेव्हा मग तो म्हणतो की अरे हो मी इथे आलो कारण माझा ना जरा इथे शेजारीच काम होतं, मग म्हटलं की इथे यावं आणि मधुभाऊंना भेटावं कारण इथे तू सायली घरी आहे आणि तू तर इथे मीटिंग मध्ये गेलेलास, मग विचार केला की मधुभाऊ जवळ थांबायला कोणी नसेल ना कदाचित म्हणून मग मी तुला कॉल वगैरे केला नाही, मी सरळ इथे निघून आलो, जर कदाचित त्यांना गरज असेल तर म्हणून. मग आता अर्जुन म्हणतो की अच्छा असं आहे का, मग नंतर तो म्हणतो की सुमन काकू कुठे, तो म्हणतो की अरे सुमनला मी तुझ्याच घरी ठेवलं, त्याचं काय झालं ना माझ्या मित्राच एक अर्जंट काम होतं आणि म्हणूनच त्याने मला याच एरियामध्ये बोलावलं होतं म्हणून मी इथे हॉस्पिटलमध्ये आलो. तेव्हा मग नागराज म्हणतो की बरोबर ठीक आहे मधुभाऊ आता ठीक आहेत ना, तेव्हा अर्जुन म्हणतो की हो म्हणजे फारशी काही प्रगती नाहीये परंतु ते ठीक त्यावेळेला. मग आता इथे नागराज म्हणतो की बरं ठीक आहे चल मग तू इथे आहेस आता तर मी निघू का, तेव्हा अर्जुन म्हणतो की हो चालेल निघा तुम्ही. मग नंतर अर्जुन तो निघून गेल. यानंतर विचार करतो की मला हे जरा काहीतरी वेगळं वाटते, म्हणजे मला संशय येतोय की नागराज काका सारखा या पिक्चरमध्ये येण्याचा प्रयत्न का बरं करतोय, म्हणजे तेव्हा सायलीनेही मला सांगितलं होतं की नागराज काका हा मधुभाऊंना भेटून गेला त्या दिवशी, आता 2 दिवसापूर्वीच भेटून गेल्यानंतर तर आज पुन्हा तो मला भेटण्यासाठी आला, त्याचबरोबर आता भेटलाय. आणि नंतर मग सायली म्हणाली त्याप्रमाणे घरीही सुमन काकूला ठेवलं, सुमन काकूला ठेवून तो इथे निघून आला. आणि नंतर हे सगळं घडलं नक्की काय, नक्की कशाबद्दल आहे हे सगळं, म्हणजे मला थोडासा संशय येतोय, हे डाऊट घेण्यासारखाच का वागतोय. तिला लहानपणी चित्र काढायची, त्या चित्रांमध्ये तीच बटरफ्लाय हे फिक्स असायच, त्याचप्रमाणे ती असं क्लाउड काढायची, त्याचबरोबर खाली असे फुलं काढायची. आता ते सायलीला एकदमच आठवायला लागतं कारण तिलाही लहानपणी चित्रकला खूप आवडायची, शिवाय अर्जुन ज्या प्रकारे सांगतोय त्याप्रकारेच सगळे चित्र हे ती काढायची, म्हणून आता सायली आठवू लागते की अर्जुन सर जे काही बोलतायत ते अगदी मला माझ्या ओळखीच का बरं वाटतंय. त्या मुलांकडे बघता बघता ती त्यांच्याकडे ओढलीच गेल्यासारखी होते, ती त्यांच्याजवळ चालत चालत जाते आणि त्यांच्याकडे लहानपणी त्यांची जी धुसूपुसूची भांडणं शिवाय त्याच एकमेकांमधलं प्रेम हे सायलीला जाणवायला लागतं. त्याचप्रमाणे आता अर्जुन हा बघतच राहतो आणि तेवढ्यातच तो म्हणतो की तुला माहितीये सायली तन्वीना अशीच असायची, ती पण माझ्याशी खूप भांडायची परंतु मलाही खरंच खूप दोघती आवडायची लहानपणी, परंतु ती आता स्ट्रेंजच झाली एकदम, खरंच काहीच कळत नाही मला. तेव्हा ना सगळेजण घरचे म्हणायचे की तुमच्या दोघांचंच लग्न होणार आणि सगळ्या गोष्टी आम्ही दोघं सारख्या करायचो ना, आणि त्यामुळे असं वाटायचं की खरंच आम्ही दोघं मेड फॉर इचर आहोत. तेवढ्यातच आता सायलीला त्या गोष्टी आठवतात आणि तिला स्वतःची आई आठवता ती आई असा जोरात ओरडत आवाज देते. अर्जुन धावत येतो, सायली काय झालं विचारतो, तेव्हा सायली तिथेच आता चक्कर येऊन पडलेली असते. अर्जुन म्हणतो की काय झालं अचानक सायलीला मी हे सगळं सांगताना त्रास का होत होता आणि ती असं जोरात आई असं ओरडून का बर चक्कर येऊन पडले, नेमकं असं काय झालं असेल असा अर्जुनला आता विचार येत असतो. सायलीला सगळं आठवत असतं, म्हणजेच लहानपणी तिच्या लहानपणी आजी म्हणजेच पूर्णाजी, त्याचप्रमाणे अर्जुनचा थोडासा चेहरा हे लहानपणीच्या तिच्या म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाचा चेहरा आठवत असतो. त्यानंतर मग सायलीला अर्जुन चेहऱ्यावर पाणी मारून उठवतो, तेव्हा सायलीला विचारतो की सायली काय झालं हे सगळं असं, तू ओरडून का बरं अशी चक्कर येऊन पडलीस, तुला कसला त्रास झाला. तेव्हा मग सायली म्हणते की अर्जुन सर मला खरंच कळत नाही, तुम्ही हे जे सगळं काही सांगत होतात ना मला असं वाटत होतं की हे सगळं मी माझ्या बालपणीच ऐकते आणि माझ्याही बालपणी असाच माझा एक मित्र होता जो, आणि आम्ही दोघेजणी एकत्र खूप असायचो आणि तो माझ्याशी सगळं काही शेअर करायचा, आम्ही दोघेही खूप त्याच्या बंगल्यामध्ये खेळायचो, माझे आईवडील तिथे आहेत, तो आहे माझ्यासोबत, आम्ही दोघं हातात हात घालून खूप फिरायचो. त्याचप्रमाणे त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या गळ्यातलं लॉकेटही मला घातलं होतं. आता अर्जुनला
आठवतं म्हणजे ते लॉकेट मी घातलं होतं ते म्हणजे तन्वीला, पण हे सगळं सायलीला का बरं आठवते? या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत असा प्रश्न आता अर्जुनला पडल्याबरोबर तो म्हणतो की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तुला त्याचं नाव आठवत नाहीये का? तेव्हा सायली म्हणते की नाही, मला नाव आठवत नाहीये परंतु माझ्या इतका नक्की लक्षात येतंय की हे सगळं जे काही घडतंय ना त्यामध्ये मला असं वाटतंय की तुम्ही जी गोष्ट सांगताय ना ती माझी गोष्ट आहे. तेव्हा मग आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, ही गोष्ट तन्वीची आहे आणि ती गोष्ट तुला वाटते म्हणजेच तुझी आहे. याचा अर्थ असाच झाला की सायली तूच तन्वी आहेस. असं म्हटल्याबरोबर आता सायली त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते आणि मग आता मधुभाऊंचं जे वाक्य आहे म्हणजेच आईबाबा सायलीचे जिवंत आहेत ते आता अर्जुनला आठवायला लागतं आणि त्याच्या लक्षात येऊ लागतं की याचा अर्थ आतापर्यंत जे काही मधुभाऊ सांगण्याचा प्रयत्न करत होते की हेच आहे की सायलीचे आईबाबा हे म्हणजे रविराज राज आणि प्रतिमा हे दोघंजण आहेत हे सांगण याचा प्रयत्न करत होता का? म्हणजेच मधुभाऊ हे सगळंच बोलायचा प्रयत्न करत असतानाच कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला. याचा अर्थ हे सत्य मधुभाऊ सांगणार होते हे आता अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच तो सगळ्या गोष्टींचा आता विचार करू लागतो. त्यामुळे आता अर्जुन हे सत्य घरच्यांसमोर कशा प्रकारे आणणार आणि सिनियरला म्हणजेच रविराजला सांगितल्यानंतर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.